हॅलो गाईज. तर आज मॉर्निंगला कॉलेजला जायला निघालो तर बस आधीच सुटली होती. पटकन बसमध्ये बसलो, तिकीट काढलं आणि मग आमची बस निघाली दापोलीकडे. दापोलीत पोहोचलो तर काय, सागरने नेलं हरमन चहा प्यायला. चहा प्यायलो आणि मग कॉलेजला जायला निघालो. सकाळी बघायचं तर हे आमचं दापोलीचं निसर्गमय वातावरण आणि त्यात सकाळी गाड्यांची गर्दी. कॉलेजला गेलो आणि आमची जॉग्राफी डिपार्टमेंटची फील्ड व्हिजिट होती. मग आम्ही मॅडमसोबत वळणे येथे गेलो. पहिले आम्ही काजू फॅक्टरीला भेट दिली आणि तेथील माहिती घेतली आणि तेथील काकींसोबत एक छोटीशी व्हिडिओ तयार केली. त्यानंतर गेलो कोकणचा मेवा पाहायला. त्यानंतर पर्यटकांसाठी प्राचीन कोकण अशी काही साहित्य तयार केलेली पाहिली. बघता बघता बालपणीची बाराखडीसुद्धा पाहिली. मग तेथून सर्वजण निघालो. मग आम्ही आईस्क्रीम फॅक्टरीला भेट दिली. तेथे जाताच आईस्क्रीम पार्लरच्या सरांनी आम्हाला कॅप दिली, कारण कोणाचेही केस तिथे पडू नये म्हणून. मग नंतर तेथीलसुद्धा माहिती घेतली. आणि हां, एक सांगायचं म्हणजे -18°C प्रोडक्ट स्टोअर केले जातात. आतमध्ये गेलो आणि असं वाटलं की बाप रे, काय ते थंड. पटकन बाहेर आलो आणि मग आम्ही निघालो प्रांजळ पॉलिमर्सला. पण आम्हाला काही रस्ता सापडेनासा झाला होता. मग शेवटी रस्ता सापडला आणि मग तेथे गेलो. खूप छान आणि सुंदर अशी एंट्री होती. मग आम्ही सर्व आतमध्ये गेलो. तेथील मॅनेजरने सर्व माहिती दिली आणि सर्व मशिनरी दाखवल्या आणि आम्ही परत निघालो. तर काय, कंपन्यांमध्ये मॅमच्या ओळखीचेच निघाले. मग तेवढ्यात गणपती बाबा दिसले आणि तेथून निघालो. तर रितूला त्याचे छोटेसे फ्रेंडसुद्धा भेटले. त्यांच्यासोबत थोडी मज्जा केली आणि मग तिथून निघालो. येताना अजरालय ॲग्रो इंडस्ट्रीजला भेट दिली आणि मग आम्ही सर्वजण घरी जाण्यासाठी निघालो. आजच्यासाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग.